मुंबईत एमडी ड्रग्सच्या प्रयोगशाळेवर पोलिसांचा छापा। सुमारे 50 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त। इतका मोठा कारखाना उभा राहिलाच कसा? ही घटना आहे मुंबईच्या भायखळ्यातील आगरीपाडा परिसरातली। मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला एक टीप मिळाली आणि पथकानं सापळा रचत कारवाई केली, ज्यात समोर आली एमडी ड्रग्स तयार करणारी अख्खी प्रयोगशाळाच। पोलिसांना या कारवाईत काय सापडलं तर तब्बल 14 किलो 442 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि ते बनवण्यासाठीचं सगळं साहित्य। जप्त करण्यात आलेला हा माल 1-2 कोटींचा नव्हे तर तब्बल 50 कोटी 74 लाख रुपये इतक्या किमतीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। छापा टाकला आणि त्या ठिकाणाहून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। धक्कादायक बाब अशी की या अंमली पदार्थांसोबतच आरोपींकडून एक गावठी पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसं देखील जप्त केली गेली आहेत। त्यामुळे या अंमली पदार्थांच्या आडून गुन्हेगारी वृत्ती कशी फोफावत होती याचा अंदाज आपल्याला येतो। नेमकं काय घडलं तर अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटला 25 मे रोजी गुप्त माहिती मिळाली। त्यानंतर 26 मे रोजी पोलिसांनी सापळा रचून कारवाईसाठी आगरीपाड्यातील यास्मिन इमारतीच्या 10व्या मजल्यावर असलेल्या घरावरती छापा टाकला आणि आरोपींना रंगे हात पकडण्यात आलं। 20 मे 2026 रोजी ANC कांदिवली युनिटला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की आगरीपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील एका इमारतीमध्ये एमडी जे ड्रग्ज आहे हे काही संशयित आरोपितांकडून बनवलं जात आहे। त्या अनुषंगानं ANC कांदिवली युनिटने त्या ठिकाणी सापळा रचला व काल रात्री त्या ठिकाणाहून 2 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं। त्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहत होते त्या घराची झडती घेतली असता घरामध्ये पूर्ण मॅफॅड्रॉन नावाचा जो काही अंमली पदार्थ आहे ते बनवण्याचं सर्व साहित्य व साधारण 14 किलो वजनाचा मॅफॅड्रॉन हा अंमली पदार्थ त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची अंदाजे मार्केटमध्ये किंमत ही जवळजवळ 50 कोटी इतकी आहे। त्यासोबतच सदर फ्लॅटची झडती घेतली असता सदर फ्लॅटमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल हे सुद्धा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेलं आहे व त्यासोबतच 19 राऊंड जिवंत काडतुसं ती सुद्धा सदर ठिकाणाहून जप्त करण्यात आलेली आहे। सदरचं जे ठिकाण यास्मिन बिल्डिंग आगरीपाडा या ठिकाणी 10व्या माळ्यावरती हे सदर जे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी 10व्या माळ्यावरती ते इकून मॅफॅड्रॉन नावाचा जो अंमली पदार्थ आहे त्याची पूर्ण त्यांनी लॅब उभारलेली होती। त्या ठिकाणी जी तिसरी महिला मिळालेली आहे ती पश्चिम बंगाल या ठिकाणची आहे। त्या सगळ्यांचं बॅकग्राऊंड आम्ही या ठिकाणी चेक करत आहोत। पोलिसांनी अटक केलेल्या 3 पैकी एका आरोपीवर इतर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी इतर कुणाच्या संपर्कात आहे का, यामागे आणखी काही मोठी टोळी आहे का, इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवण्यासाठी कच्चा माल कुठून आणला गेला, या सगळ्या बाजूंचा तपास आता पोलीस करतायत। त्यामुळे या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची दाट शक्यता आहे। पण मुंबईसारख्या ठिकाणी अशा पद्धतीनं एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तयार होत असतील तर नागरिकांनीही सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। आपल्या इमारतीत किंवा आजूबाजूच्या घरात काही संशयास्पद आढळलं, काही जाणवलं तर त्याची माहिती तातडीनं पोलिसांना द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। दाटीवाटीच्या रहिवासी भागात असे ड्रग्जचे कारखाने उभे राहत असतील तर ही बाब चिंताजनक म्हणावी लागेल। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।